ना लगने पर खाना खाया जाए इसे विकृति कहते हैं। और जब हमें जोरों की भूख लगी है फिर भी हमारे सामने थाली में रखा हुआ खाना हम दूसरों को परोसते हैं, उसे भारत की संस्कृती कहते हैं। इथे उपस्थित परीक्षक महोदय आणि माझ्या रसिक श्रोत्यांनो, मी कॉलेज कोड क्रमांक 10 आपल्या समोर 1.5 GB डेटाचे फायदे या विषयाच्या समर्थनास बोलण्यास उभी आहे। पूर्वीच्या काळी काही एका महिन्याचा डाटा मिळवण्यासाठी काहींचे रुपये लागायचे, परंतु आज रोज 1.5 GB डाटा हा मिळतो काही रुपयाच्या किमतीवर। माननीय अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला एक उक्ती वापरली आहे, त्याचा थेट संबंध बनतो तो म्हणजे आपल्या या विषयावर। भूक म्हणजे आवश्यकता, डेटा म्हणजे संसाधन आणि दिला जाणारा दान ते म्हणजे शिक्षा, ज्ञान आणि संधी। मित्रांनो, कोरोनाच्या काळात शाळेचे दरवाजे जरी बंद झाले असतील परंतु शिक्षण मात्र हे थांबलं नाही, कारण म्हणजे 1.5 GB डाटा। अलीकडे महाराष्ट्रातील एका खेड्यागावातील मुलाने नीट या परीक्षेत उत्तम गुण ऑनलाईनच्या आधारे, मोबाईलच्या आधारे किंवा 1.5 DBच्या आधारे उत्तम गुण मिळवून पूर्ण भारतात उत्तम रँक मिळवली। आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर तनिष्का यादव या मुलीने संपूर्ण भारतात 720 पैकी 715 गुण मिळवून संपूर्ण भारतात उत्तम रँक मिळवली आहे। आजचा तरुण घर बसल्या फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, YouTube आणि रील्सद्वारे पैसे कमवत आहे। ध्रुव राठी सारखा यूट्यूबर, रवीश कुमार सारखा पत्रकार हा झोपलेला समाज जागा करत आहे। मित्रांनो, मला आपणास पुन्हा एकदा सांगावेसे वाटते की अलीकडे आपल्या महाराष्ट्रातील एक तरुण रविराज साबळे हा शेतकऱ्यांचे प्रश्न प्रशासनाकडे मांडत आहे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे। माननीय परीक्षक महोदय, मला आपणास सांगावेसे वाटते की आपल्या भारतात दररोज सुमारे 90 कोटी GB यापेक्षा जास्त डाटा हा दररोज वापरला जातो। हीच खरी आपल्या भारताचे डिजिटल आर्थिक आधार आहे। आज जेव्हा एक आई परदेशातील मुलांची व्हिडिओ कॉलवर बोलते तर तिच्या चेहऱ्यावरील जे हसू असतं ते म्हणजे 1.5 GB डाटा। खरं तर ही 1.5 GB डाटाचीच देण आहे। जेव्हा थकलेल्या शरीराने आपण येतो आणि तेव्हा आपल्याला एक प्रेरणादायी व्हिडिओ, एक मेसेज, एका मित्राचा आधारदायी मेसेज आपल्याला जेव्हा मिळतो तर ती खरी देण आहे 1.5 GB डाटाची। आज म्हाताऱ्या आजीला सुद्धा पेमेंट करता येतं, शेतकऱ्यांना सुद्धा हवामान कळतं आणि अनेक अशा गोष्टी डिजिटल माध्यमातून आपण पाहत आहोत। मित्रांनो, शेती क्षेत्राचा विचार केला तर शेतकऱ्यांना कृषी मार्केटिंग ॲप, मौसम ॲप याद्वारे हवामान, खत आणि इत्यादी बाजारभाव आपल्याला घर बसल्या माहीत पडतो। परीक्षांमध्ये सांगायचं झालं तर नुकतंच भारतीय रिझर्व्ह बँकेने ई रुपीज म्हणजेच डिजिटल करन्सी हे जाहीर केले आहे। त्या डिजिटल करन्सीमुळे RBIच्या 2024 ते 25च्या आकडेवारीनुसार 6378.7 करोड इतका जवळपास खर्च जो नोट छापण्यात होत होता तो खर्च आता कमी करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त जो पेपर प्रिंटिंगसाठी वापरण्यात येणार होता त्यामुळे जे वातावरणाचा ऱ्हास होत होता तो पण आता कमी होत आहे। नक्कीच याचा 1.5 GB डेटाचा इथे कुठेतरी फायदा आहे असं मला वाटते। माननीय परीक्षक महोदय, 1.5 GB डेटा हे केवळ इंटरनेट नाही, तो ज्ञानाचा झरा आहे, ती संवादाची गुरुकिल्ली आहे आणि यशाचा दार आहे। आणि शेवटी मला असं म्हणावेसे वाटते की अग्नीचा उपयोग जरी आपली भूक भागवण्यासाठी होत असेल तर त्याचा उपयोग घर जाण्यासाठी सुद्धा होतो। माननीय परीक्षक महोदय, हे आपल्यावर अवलंबून असतो की आपण त्याचा वापर कसा करतोय। त्यामुळे 1.5 GB डेटा ही केवळ आकडेवारी नसून ती एक आपल्यासाठी यशाचा दार आहे आणि आनंदाची वार्ता आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर एक डिजिटल हसू आहे असं मला वाटते। माननीय परीक्षक महोदय, 1.5 GB डेटा हा नक्कीच फायद्याचा आहे।